सर्वांना नमस्कार. बहरेल प्रेम भाग 12 त्याचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत. ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्यावी. ही कथा आणि चॅनलवरील सर्व कथा माझे स्वलिखित आहे, तर कृपया कॉपी करू नका. काय केलं सगळ्यांनी म्हणून मला हे सगळं आवडत नाही. इतकं कुणी लावतात का? जरा म्हणून मॅनर्स नाही लोकांना. अभि आपला चेहरा पुसत बोलला. त्याने आता नुकतीच आपली आंघोळ आटोपली होती आणि आता तो आरशासमोर उभा होता आणि स्वतःला हळदीच्या त्या रंगात बघून त्याची ही बडबड सुरू होती. अभि, आवरलं का तुझं? साधना आवाज देतच खोलीत आली. तसं अभिने त्यांच्याकडे चिडून बघितलं. मॉम, हे सगळं करायची काही गरज होती का? उद्याला डायरेक्ट लग्नाला उभा झालो असतो मी तर नाही चाललं असते का? बघ काय करून ठेवलं आहे सगळ्यांनी. आणि आता काही वेळातच माझे मिस्टर जॉन सोबत ऑनलाईन मीटिंग सुद्धा आहे. तेव्हा काय मी त्यांना हा पिवळा फेस दाखवू का? अभि रागात पुन्हा आपला चेहरा टॉवेलने घासतच म्हणाला. अभि, आधी तर ते घासणं बंद कर आणि याला पिवळा नाही म्हणत. हा हळदीने आलेला एक ग्लो आहे. त्यापर्यंत तो थोडा कमी होईल, तेव्हा तुला ते नॉर्मल वाटेल. नको इतका त्रास करू. साधना, बट मॉम, आताच काय? मिस्टर जॉन कधीही कॉन्फरन्सवर येतील. हे सगळं ना त्या मूर्ख मुलीमुळे होत आहे. जर आजोबांना ती भेटलीच नसती ना तर हे सगळं झालंच नसतं. नाही ती आजोबाला आवडली असती आणि नाही त्यांनी मला प्रॉपर्टी बाहेर काढण्याचा धाक दिला असता आणि नाही मला त्या मुलीशी असं असं लग्न करावं लागलं असते. अभि चिडत स्वतःवर हातवारे करत बोलत होता. तर साधना त्याला फक्त बघत होत्या. मॉम, प्लीज आता तू काही एक्सप्लेन करू नकोस आणि मी बघतो कॉन्फरन्स कॉलचं काय करायचं ते. साधना काही बोलणारच की अभि आधीच बोलून मोकळा झाला. आणि लॅपटॉप घेऊन बेडवर बसला. तशी साधना निघून गेली. इकडे वेदांतिकाची सुद्धा आंघोळ झाली होती. हळदीच्या रंगाने तिचं गोरं अंग आणखी उजळून निघालं होतं आणि तिच्या नैसर्गिक सुंदरतेत आणखी नैसर्गिक भर पडली होती. कारण ती हळदी कुठून बाहेरून खरेदी करून आणलेली नव्हती. ती तर वेदांतिकाला लावायची म्हणून खास करून घरी तयार करून घेतली होती. एकदम नैसर्गिक होती. वाव, सो ब्युटिफुल मेरी जान. आज तर तू रोजपेक्षा जरा जास्त चमकत आहेस. शालू, जी कधीचीच तिला बेडवर बसून बघत होती, तिचा उजळलेला चेहरा बघून बोलली. आता ती सुद्धा वेदांतिकाच्या खोलीतच होती. तसं वेदांतिकाने तिला बघून फक्त हलकी स्माइल दिली. हे काय फक्त इतकंच? ना पप्पी ना झप्पी, फक्त एक स्माइल, ते सुद्धा इतकी फिकी फिकी. जान, आता हे तुझं जरा जास्तच होत आहे यार. तू जेजूचा राग माझ्यावर कशाला काढतेस? शालू थोडी नाटकी सुरात बोलली. तशी वेदांतिका तिला दाट ओठ खाऊन बघू लागली. तुझं सुद्धा हे जरा अति होत आहे, असे नाही का वाटत तुला शालू? वेदांतिका दात खात म्हणाली. तशी शालू तिला बघत राहिली. मी
माझं काय जास्त होत आहे? हेच जिजू पुराण. दिवसातून एक वेळा जरी तू अभ्यासाचं बोलली असतीस ना, तर यावेळी कॉलेजमध्ये टॉप केलं असतं. पण नाही, तुला तर अभ्यास सोडून त्या मुंबईवाल्याचं जिजू पुराण जास्त आवडते ना. वेदांतिका बोलत बेडवर बसली. तर शालू मात्र अजूनही कोमातच होती. तिला तर आपल्या समोर असणारी मुलगी नेमकी कुठल्या ग्रहावरून आली तेच कळत नव्हतं. म्हणून बिचारी शोध लावायला पोहोचली होती. चल झोप आता, इतका विचार नको करूस. तुझ्या छोट्या मेंदूला ते झेपणार नाही. वेदांतिका बोलत शालूच्या बाजूला आडवी झाली. झोप तर तिला येणारही नव्हती, कारण या घरात आणि या खोलीत तिची आखरी रात्र होती. मग जरी ती या घरची लेक असली तरी पाहुणीसारखी होणार होती. ही मुलगी कशी आहे यार? कधी इतकी इमोशनल होते की सगळ्यांना सुद्धा आपल्यासोबत रडवून सोडते, तर कधी इतकी स्ट्रॉंग असते. मला तर आता हिची कमी आणि अभिजिजूची काळजी जास्त वाटू लागली आहे. कारण मी बेस्ट फ्रेंड असून सुद्धा ओळखू शकले नाही तिथे ते तर बिचारे तर नवीन आहेत. पण काय करणार अभिजिजू, आता आमचं हे ध्यान तुमच्या पदरी पडलं आहे. त्याला तुम्हाला पवित्र मानून घ्यावं लागेल. शालू वेदांतिकाला बघत बोलली आणि स्मित करत तिच्या बाजूला आडवी झाली. आजचा दिवस खूप महत्वाचा होता. आज दोन टोक असणारे हे दोन जीव एकत्र येणार होते. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आज त्यांची गाठ बांधली जाणार होती. आता ही गोष्ट वेगळी की ती गाठ कधीपर्यंत टिकेल. या सगळ्या गोष्टीपासून दूर वसंतराव मात्र आपल्या मित्राची नात आपली सून म्हणून घरी येणार या आनंदात मिरवत होते. वडात सुद्धा सज्ज होती. साधना सुद्धा कुठेतरी आनंदीच होती, कारण जबरदस्ती तर जबरदस्ती, पण त्यांची मनातली इच्छा पूर्ण होणार होती. नाहीतर त्यांचा हा अकडू सडूकुमार कधीच लग्नाला तयार होणार नाही, चांगलंच माहिती होतं त्यांना. आणि वेदांतिकाला बघितल्यापासून, तिला भेटल्यापासून आणि तिचा सालस स्वभाव जाणून साधना यांना आता खात्री पटली होती की जरी आज अभि हे लग्न मनापासून मानत नसला तरी एक दिवस असा नक्की येईल की अभि हे लग्न मानेलही आणि त्याला निभावेल सुद्धा. याच विश्वासावर आता साधना अभिच्या डोक्यावर बाशिंग बांधत होती. त्यांच्या डोळ्यात अभिसाठी फक्त आशीर्वाद आणि येणाऱ्या भविष्याची मंगल कामना करत त्यांनी अभिला बाशिंग बांधली आणि ती आपल्या छोट्या नवाबाजवळ गेली. तर ती रूम बघून त्यांचे हात कपाडावर टेकले, कारण आरवने बेडवर कपड्यांचा ढीग पाडला होता आणि तरीही तो डोक्याला हात लावूनच बघत बसला होता. आरू राजा, हे काय, तू अजून रेडी नाहीस? आणि हा काय पसारा करून घेतला? साधना तो पसारा बघत म्हणाली. बघ ना मॉम, मला यातला एकही ड्रेस घालू वाटत नाही आहे. मग राजा, तुला हे घरून निघताना समजलं नाही का? मॉम, तेव्हा मी इतका एक्साइटेड होतो ना की कुठले कपडे घेतोय याकडे माझं लक्षच नव्हतं. पण प्लीज मॉम, आता तू काहीतरी कर ना. आरव साधना यांचा हात हातात घेत बोलला. इकडे वाड्यात गुरुजी, हवनकुंड, वरमाला पासून सगळी तयारी झाली होती. गुरुजी कुंडाजवळ बसून पूजेची तयारी करून घेत होते, तर सुलोचना पाहुण्यांना तिथे काय हवं नको ती व्यवस्था बघत होती. सदाशिव, राघोजी
अमित आणि राहुल सगळेच काही ना काही काम करत होते. घरूनच लग्न होणार म्हणून अंगणात मोठा मंडप घातला होता. संपूर्ण गावाला आग्रहाचं निमंत्रण होतं, म्हणून संपूर्ण गाव लग्नाला हजर होता. त्यात नवरा मुलगा मुंबईचा आहे, म्हणून गावात जरा जास्त उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. गावातले सगळेच छोट्यापासून मोठ्यापर्यंत मोठ्या आनंदाने मांडवात हजर होते. आता वाट फक्त नवरदेवाची आणि आत तयार होत असणाऱ्या नवरीची मंडपात येण्याची होती. कुणाचे डोळे मंडपाच्या दारापाशी होते, तर कुणाचे वाड्याच्या दाराला बघत होते. अमित आणि राहुल काही ना काही बहाणा काढून बाहेरच थांबले होते, कारण त्यांना त्यांच्या गुडियाला बघून स्वतःवर ताबा ठेवणे कठीण झाले असते. लहानपणी सुद्धा जेव्हा वेदांतिका कधी गुडिया खेळताना लग्नाचं बोलायची, तर दोघे भाऊ लगेच दुःखी व्हायचे आणि तिला म्हणायचे, गुडिया, तुझ्यासाठी गुड्डा आम्ही शोधणार, आणि असा शोधणार जो आमच्या जवळच राहील. तेव्हा वेदांतिका सुद्धा हो बोलत खडखडून हसायची, कारण तिला तेव्हा पण आपल्या दादाला सोडून जाऊ वाटायचं नाही. पण बालपण संपलं आणि त्यांच्या गुडियासाठी गुड्डा सुद्धा आला. पण त्यांच्यासोबत राहायला नाही, तर त्यांच्या गुडियाला आपल्यासोबत घेऊन जायला. आणि ती जाणार म्हणून दोघाही भावांचे चेहरे पडले होते आज. पण ही तर रीत आहे. मुलीला एक दिवस आपलं अंगण सोडून पडक्या घराची तुळस व्हावंच लागते. त्याला कुणीही प्रयत्न करून सुद्धा टाळू शकत नाही. पण मन मात्र मानत नाही, हेही तितकंच खरं आहे. इकडे सगळी वरात रेडी होती, पण आरव आणि अभिचे मात्र गाल फुगले होते. अभिचं तर नेहमीच रडगाणं होतं, पण आरूचे मात्र अति उत्साहात, कारण छोटे साहेबांनी उत्साहात कामाचे सोडून भलते सलते सगळेच कपडे उचलून आणले होते. आणि म्हणून आता नवाब साहेब गाल फुगवून होते. मनासारखं रेडी होता आलं नाही ना, म्हणून. त्यात लाडक्या बहिणीसमोर इज्जतीचा भाजीपाला नको व्हायला, म्हणून छोटे साहेब उभे होते गाल फुगवून. एकदम अटेन्शन खेचू होते पक्के. पण आज यांना अटेन्शन देण्यात कोणालाही रस नव्हता, म्हणून तर आपलं एन्जॉय करणे सुरू होतं सगळ्यांचे. अभि बाहेर आला तशा सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर गेल्या. काय रुबाब दिसत होता साहेबांचा. पारंपरिक लाल आणि क्रीम रंगाच्या कुर्त्या पैजामा, डोक्यावर फेटा, खांद्यावर शेला, गळ्यात मोत्यांच्या कंठमाळ, कपाळावर टिळा आणि बाशिंग बांधून तो कमालीचा हँडसम नवरदेव दिसत होता. त्याला बघून तिथे असणाऱ्या सगळ्याच कुमारिकेची तर विकेटच पडल्या होत्या. तर आरूचं लटकलेलं तोंड आपल्या दादाला बघून आणखीन लटकलं होतं, कारण आज त्याच्या दादा त्याच्यापेक्षाही जास्त हँडसम जे दिसत होता. तसा तर तो होताच हँडसम, पण बिचाऱ्या आरूला हे कोण सांगणार ना. तो तर स्वतःला जगातील सगळ्यात हँडसम मुलगा समजत होता. आता असतो एकेकाचा भ्रम, त्याला आपण काय करणार ना. याला राहू द्या याच्या भ्रमात. आपला नवरदेव आला आहे, तर आपण सगळे जाऊया, नाहीतर उगाच उशीर होईल. उगाच मुहूर्त टळून जायचा, आणि जर मुहूर्त टळला ना, तर आपल्याला सुद्धा
अभिसारखे वसंतराव यांचे गोड टोमणे ऐकावे लागतील. म्हणून चला. नवरदेव घोड्यावर बसला सुद्धा आणि वाजत गाजत अभिची वरात निघाली. सगळ्यात जास्त कुणी आनंदी होतं तर ते होते वसंतराव. पण इकडे मात्र जगातील सगळ्यात जास्त हॅन्डसम मुलाचे चेहरे मात्र सुकून पडले होते. बघू आता आपल्या गोड नवरीला बघून तरी यांचे पडलेले चेहरे उजळतात काय ते. पण पुढच्या भागात लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमचे कमेंट माझे बळ असते. आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा. तसेच या कथेचे आधीचे भाग आणि चॅनलवरील इतर कथा सुद्धा नक्की वाचा. धन्यवाद.